एक अनुभवी खेळाडू, नवेदित आणि अनुभवी खेळाडूंना एकत्रित घेऊन जाणारी ही क्रिकेटची स्पर्धा. उडीयत मैदानावरती पंचांचा इशारा आलाय. लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. सेमीफायनलचा पहिला चेंडू तो सुद्धा सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाला प्रेक्षकाची भूमिका पार पाडावी लागेल, कारण चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आणि पहिलाच बॉल नो बॉल आलाय. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स. इथून मात्र कॅप्टन यांना लक्ष द्यावं लागेल. क्षेत्ररक्षक आपण कुठे लावलेत, कसे लावलेत, हे बरेच वेळेला इम्पॅक्ट करत असतात. सेमीफायनलच्या मध्ये इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याकडनं अशी चुकी अपेक्षित नाहीये. षटकार आलाय. फ्री हिट असणार आहे पुढचा बॉल. ना दसरा ना दिवाळी, मात्र मृणाल वर्सोलकरला नो बॉल मिळालाय. पुढचा चेंडू फ्री हिट सुद्धा मिळालाय. क्या बात आहे. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा. पुन्हा एकदा मोठा फटका. पुन्हा एकदा चेंडू सीमा रेषा पार. षटकार. मृणाल आज चेंडू बाहेर, अशी परिस्थिती मैदानावरती. बघा, मृणालला जर तुम्ही असे पुढ्यात बॉल टाकलेत ना, तर तो डोळे बंद करून सुद्धा असे 6 बॉलमध्ये 6 षटकार खेचू शकेल. मग अशा वेळेला धीरजला आपली लाईन आणि लेंथ मध्ये बदलाव करावा लागेल. चेंज ऑफ पेस करावा लागेल. कधीतरी एखादा बाउन्सर टाकावा लागेल, एखादा वाईड यॉर्कर टाकावा लागेल, एखादा यॉर्कर सुद्धा टाकावा लागेल. लाईन आणि लेंथ मध्ये सारखा बदलाव करणं गरजेचं आहे. ये होईना बात. इथून मात्र बॅकफूट वरती खेळायला प्रवृत्त केलंय. इथे मात्र कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षकाकडनं पुनश्च हरिओम झालंय. पुन्हा एकदा चुकी घडली आहे. चेंडू जाईल सीमा रेषा पार. फरार. चौकार. 2 चेंडू ग्राह्य धरले गेलेत आणि धावफलकावरती तब्बल 17 धावा काउंट झाल्यात. या आधीच्या मॅच मध्ये टोटल स्कोर झाल्या होती 21. 18 बॉल मध्ये 21 झाल्या होत्या. या मॅच मध्ये पहिल्या 2 बॉल मध्ये तब्बल 17 धावा झाल्यात. चला, त्यात आणखीन काही धावांची भर होणार का? चेंडू हात आहे, आता आतमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. कोणतीही चुकी नाही. चांगला कॅच शिपला गेलाय. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. नीरज यांच्या माध्यमातून वेल डन. मृणाल वर्सोलकर स्वतःवरती नाराज असेल, नाखुश असेल. इलिगन्स होतं, मात्र एव्हिएशन मिळालं नाही, एलिव्हेशन मिळू शकलं नाहीये आणि त्याचमुळे का होईना मृणालला इथून बाद व्हावं लागेल. धीरजसाठी धोक्याची घंटा टळली असं मी म्हणेन. नवीन फलंदाज मैदानाच्या आत ओमकार पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. मिस टायमिंग फटका. टायमिंगच्या आधारावरती फटका खेळण्याचा प्रयत्न होता, ताकद कमी पडली आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय पहिला हादरा लागलाय. हरकत नाहीये. गावदेवी वायशेत संघ सुरुवातीला थोडासा पडलाय, मात्र तदनंतर उभं राहून पुन्हा एकदा आम्ही इथपर्यंत मजल कशी मारली हे दाखवून देण्याची हीच ती वेळ आहे. हाच तो क्षण आहे आणि या क्षणासाठी प्रत्येक जण आपण जगतोय. एकाच दिवशी आपण पाहिलं 2 वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये स्पर्धा होत आहेत. वायशेत संघ तिथे सुद्धा प्रवेश करतोय फायनलच्या ठिकाणी. एलबीडब्ल्यूचं अपील आहे, मात्र या अपिलामध्ये तथ्य नाही आहे, कारण चेंडू आपण जर पाहिलं डाऊन द लेग होता. एलबीडब्ल्यूचं अपील होत असताना पंचांनी 3ही गोष्टी पाहिल्या. चेंडूची पिचिंग, चेंडूचा इम्पॅक्ट आणि चेंडू विकेटवरती हिट करतो की नाही. आणि मग अशा वेळेला आउटसाइड इलेक्शन पाहायला मिळाला. ऑप्स्टमच्या बाहेरचा बॉल. पुन्हा एकदा वाईट डिलिव्हरी पाहायला मिळते. 18 धावा धावफलकावरती लागल्यात. बघा, पहिल्या 2 बॉलमध्ये 17 धावा होत्या. तदनंतर केलेलं कमबॅक आपल्या संघासाठी उपयुक्त आहे असं मी म्हणेन. यावेळेला खेचून मारलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा त्या ठिकाणी उपलब्ध आहे. कोणतीही चुकी नाही. नीरज हे तो मुमकिन आहे. आणखीन एक फलंदाज बाद. जो तो फलंदाज येतोय त्याला फक्त मोठे फटके खेळायचे,
हेच माहिती आहे, कारण 3 षटकांचा सामना आहे. मग अशा वेळेला जो जो जितके मोठे फटके खेळणार तोच जास्तीची धावसंख्या उभारू शकेल. हे कॅल्क्युलेशन जणू काही डोक्यामध्ये फिट आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत विराज जुईकर. पहिले षटक म्हणावं लागेल कभी खुशी कभी गम. जास्त गम असेल कारण 18 धावा खर्च केलेत. 1 to गोचा इशारा, 2 फलंदाज बाद सुद्धा झालेत. ही एक जमेची बाजू म्हणावी लागेल. बाद होणाऱ्या दोन्ही फलंदाजांमध्ये 2 गोष्टी साम्य आहेत की गोलंदाज होता धीरज आणि क्षेत्ररक्षक होता नीरज. सीमारेषे नजदीक, अर्थात आपण पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चला मित्रांनो, लगेचच मॅच चालू करायची आहे, दिरंगाई नको. क्या बात आहे. पहिल्या 2 बॉल्स मध्ये 17 धावा आणि तदनंतर केलेलं कमबॅक सुखावणारा, आनंददायी, अल्लाहदायी. एका षटकाची सांगता, 2 फलंदाज बाद, 18 धावा पाहायला मिळत आहेत. वेल डन. उर्वरित 2 षटकांमध्ये कशा पद्धतीने फटकेबाजी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. कौतुक करावं लागणार आहे धीरजचं सुद्धा. जरी पहिल्या 2 बॉलमध्ये 17 धावा खर्च असू देत, मात्र तरी सुद्धा आपल्या गोलंदाजीच्या बळावरती कमबॅक केलंय. षटक क्रमांक 2 गोलंदाजीसाठी पंकज आलाय. बघा आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत, युट्यूब साठी एक कॅमेरा त्या ठिकाणी सज्ज केलाय आणि त्या कॅमेऱ्यामध्ये मनोजजी पाटील या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतायत. VIP पास काढलाय त्यांनी. क्या बात आहे. असे पास फार कमी आहेत, आम्ही एकाच व्यक्तीला दिलाय. उडी आहेत मैदानावरती. यावेळेला बघा बॉलला फॉलो करायचा होता, अपस्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांनी वाईडची घोषणा केली आहे. अपस्टंपच्या बाहेरचा बॉल होता. बॅटरने त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न केला. बघा शिळीमकर बंधूंच्या बोटांमध्ये जादू आहे मित्रांनो. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, सातत्यपूर्ण वैविध्यता गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली आहे. यावेळेला लेग ब्रेक केलाय, फ्लाइट दिली होती बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल जरूर झाला, मात्र केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल. दुसरं षटक मैदानाच्या आत प्रगती पथावरती आहे. धावफलकावरती 20 ही धावसंख्या आपण पाहतोय. यावेळेला ताकदीवरती स्वार होऊन फटका खेळलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार खेचलाय. बॉलरचा प्रयत्न सिन्सिअर होता, मात्र बॅटने दिलेलं उत्तर म्हटलं नॉट टुडे, आज नाही. कारण हीच ती वेळ आहे जिथे इतक्या मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी विराज होतेकर मैदानावरती उतरलाय. शॉट कमालीचा होता. यावेळेला धावचीत करण्याची नामी संधी, खराब फेक. इथे मात्र नशिबाची साथ मिळाली आहे. विराजला आपली विकेट गमवावी लागली आहे. सॅक्रिफाईस, त्याग केला गेलं कैवल्यच्या या धावेसाठी. एक षटकार आला होता, तदनंतर या रिव्हर्स स्वीप फटक्याची गरज होती का, हा पहिला प्रश्न. तदनंतर चेंडू हातात असताना या धावेची गरज होती का, हा दुसरा प्रश्न उद्भवलाय. आणि तिसरा प्रश्न त्या क्षेत्ररक्षकासाठी, जिथे तुम्ही कैवल्यला बाद करू शकला असतात, मग प्रसंगावधान न राखता आपला थ्रो चुकला. धीरज त्या ठिकाणी उपलब्ध होता म्हणून कमबॅक झाला, तरी अन्यथा परिस्थिती वाईट झाली असती. चला नवीन फलंदाज प्रारंभ पाटील मैदानाच्या आत आलाय. थोडं विनंती असणारे कोऑपरेट करावं, थोडं वेगाने जायचंय. दुसरं षटक मैदानावरती प्रगती पथावरती आहे. वाऱ्याचा वेग बदललाय असं मी म्हणेन. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्या होत्या. दुसरं षटक आता प्रगती पथावर असताना 26 धावा जमा झाल्यात. मनामध्ये द्विधा मनस्थिती, काय गोलंदाजी करावी, समोर फलंदाज कोण आहे. या वेळेला पाडल स्वीप, घुटना टेक, तमाशा देख, ऑन साइडच्या दिशेने भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार, फ्लाइट दिली, त्या फ्लाइटचा स्वीकार केलाय मिडल ऑफ द बॅट. षटकारामुळे सांघिक धावसंख्या पुन्हा एकदा
32 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. 32 ऑन स्कोर बोर्ड. चेंडूचा वेग अजिबात नाहीये. फलंदाजाकडे इतका वेळ होता की तो मैदानाच्या बाहेर चहा पिऊन येऊ शकेल, इतका वेग, इतकी फ्लाईट दिली होती आणि मग त्या फ्लाईटचा पुरेपूर वापर केला गेलाय. पुन्हा एकदा मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकांच्या नाकावरती टिचून त्यांना पार करत चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्मॅशिंग 4. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतली गेली. क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून हा फटका खेळला गेला. धावफलक आपण जर पाहिला तर 36च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. 1 टू गो. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या, दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या 5 बॉलमध्ये 18 आल्यात. यावेळेला चेंडू टप्पा पडल्यावरती हातभर बाहेर वळवलाय. डॉट चेंडूची सांगता. शिळमकर बंधूंनी प्रत्येकी 18 धावा खर्च केल्यात. मग अशा वेळेला शेवटच्या षटकासाठी कोणाला गोलंदाजीसाठी बोलावा हा एक खूप मोठा प्रश्न आहे. चला मित्रांनो, थोडीशी घाई करा, आपल्याला वेळेचं बंधन आहे. 2 षटकांची सांगता झाली. धावफलकावरती 36 ही धावसंख्या जमा झालेली आपण पाहतोय. शेवटच्या षटकासाठी स्ट्राइक एंड वरती प्रारंभ आहे. मिलिंद गोलंदाजीसाठी सज्ज झालेले आपण पाहतोय. वन ऑफ द एक्सपिरियन्स बॉलर. यावेळेला बॅकफुट वरून फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक इथे मात्र फंबल झालाय. चुका आणि वारंवार होणाऱ्या या चुका गावदेवी वायशेत संघाला बॅकफुट वरती ढकलताना पाहायला मिळत आहेत. मिळालेला चौकार धावांमध्ये बदलाव करून देईल. 40 ऑन स्कोर बोर्ड. 40 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. योग चांगले असतील तर सहयोग सुद्धा मिळतं. बॅटची लिडिंग एज. शॉट थर्डमॅन क्षेत्ररक्षक तैनात. कोणतीही चुकी नाही. यावेळेला मात्र प्रारंभ पाटील. बॅक टू दी डगआउट. बघा, प्रतीक्षेला प्रमाणाची गरज नसते. हे पुन्हा एकदा मैदानावरती सिद्ध झाले. इथे गोलंदाजाने स्वतःवरती विश्वास दाखवला. मिलिंद गोलंदाजीसाठी आला. पहिल्या बॉलवरती चौकार गेला. क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली. तदनंतर मात्र कमबॅक करणारा चेंडू घेऊन तो सज्ज झाला आणि तदनंतर प्रतीक्षा केली. प्राइज सुद्धा मिळाला. विकेट मिळवली आहे. धावफलकावरती नजर टाकूया. 40 ही धावसंख्या आपण पाहतो. 3 षटकांचा सामना आहे. मी म्हणेन इथून जर धावा वाचल्या गेल्या तर गावदेवी वायशेत संघ या मॅच मध्ये कमबॅक करू शकेल. मात्र अलिबाग जिराड या संघाने जर आणखीन मोठे फटके खेचले तर मात्र प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकेल. नवीन फलंदाज मैदानात सचिन म्हात्रे सिद्धिविनायक जिराड या संघाकडून खेळत असताना बरेच वर्ष ॲज अ ओपनर म्हणून त्याला आपण पाहिले. आता मात्र मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करण्यासाठी त्याला पाठवण्यात आलंय. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पॉइंटच्या दिशेने फटका खेचलाय. आणखीन एक जबरदस्त ड्राईव्ह. चौकार मिळालाय. चौकारामुळे सांघिक धावसंख्या आणखीन 4 ने पुढे जाईल. 44. 4 फलंदाज बाद. तिसरं षटक प्रगतीपथावरती. चौथ्या चेंडूसाठी गोलंदाज मिलिंद सज्ज होईल. 4 विकेट 4 अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली सध्यापर्यंत. यावेळेला ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण. हे होतं फलंदाजाला आमंत्रण. फुल टॉस चेंडू ज्याचा दोन्ही हातांनी स्वीकार केला. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. षटकारामुळे संघाचं अर्धशतक. 50 ऑन स्कोर बोर्ड. चांगला खेळ झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 18 धावा आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 14 धावा आल्यात. चला मित्रांनो, वेळेचं बंधन आहे. थोडं तुम्ही सुद्धा कोऑपरेट करा. तोच बॉल पाहिजे असा आग्रह करू नका मित्रांनो. वेळ आपल्याकडे कमी आहे.
दिशाहीन गोलंदाजी, गोलंदाजाला चुका करायला प्रवृत्त करणारी फटकेबाजी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळाली आहे. झिराडकरांचं वर्चस्व पाहायला मिळालं. पुन्हा एकदा फुलटॉस स्वरूपातील चेंडू, क्षेत्ररक्षकाकडून पुन्हा एकदा चुकी घडली आहे. आणखीन एक चौकार आलाय. गोलंदाज करेल तरी काय. लेझी क्रिकेट मैदानाच्या आत क्षेत्ररक्षकाकडनं चुकी घडतीये. चौकारामुळे सांघिक धावसंख्या 55 वरती जाऊन पोहोचली आहे. 3 षटकांच्या मॅच मध्ये 55 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. चला अब तक 56. आणखीन एक वाईड चेंडू, एक्स्ट्रा स्वरूपातील धावा, धावांची लयलूट केली जाते. गोलंदाज चुका करतायत, फलंदाज त्याच्यावरती ताव मारतायत. शेवटचा बॉल ऑनसाइडच्या दिशेने फटका खेचलाय. एक धाव पूर्ण केली आहे, किंबहुना एका धावेवरती समाधान सुद्धा मानावं लागेल. पहिल्या इनिंगची समाप्ती अखेरीस धावफलकावरती 57 धावा जमा झाल्यात आणि विजयासाठी सेमीफायनलच्या या लढतीमध्ये गावदेवी वायशेत संघाला 58 धावांची आवश्यकता असणार आहे. काय घडणार या मॅच मध्ये, काय बिघडणार या मॅच मध्ये, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. चला, झिराड अलिबाग संघ मैदानावरती उतरलाय. गावदेवी वायशेत संघ लक्षात घ्या, तुम्हाला फलंदाजी करायची आहे, त्यामुळे तुम्ही लवकर या. काय घडणार या उत्तरार्धाच्या खेळामध्ये, काय बिघडणार या मॅच मध्ये, हे सांगण्यासाठी घेऊन चलूयात आपल्या विभागातील एक नामवंत समालोचक कपिलजी ठाकूर यांच्याकडे. थँक्यू. धन्यवाद आकाश. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत असणार आहे. गावदेवी वायशेत विरुद्ध 2 गाव 1 संघ या फॉर्मॅटमधून निश्चितपणाने क्वालिफाय झालेला अलिबाग झिराड संघ, अलिबागमधील काही खेळाडू, झिराडमधील काही खेळाडू आणि त्यांच्या साथीने आज हा संघ एका बलाढ्य आणि मजबूतीने या स्पर्धेमध्ये उतरलाय. तर सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. खऱ्या अर्थानं गावदेवी वायशेत हा संघ तसं पाहिलं गेलं तर बाय स्पेशालिस्ट म्हणून म्हणूया त्यांना, कारण मागील स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांना बाय मिळाली होती पहिली. सो अंकुशदादांचा आशीर्वाद किंवा अंकुशदादांचा जो मार्गदर्शन आणि त्याच्या सोबतीला जर नशिबाची साथ मिळाली तर अशा पद्धतीचे चित्र नेहमीच पाहायला मिळतात. टार्गेट्स असणार आहे समोर 58 धावांचं, 57 झालेले आहेत. 18 चेंडूंमध्ये 57 धावांचं टार्गेट आहे. आयुष बोगाडे प्रथम ओव्हर टाकण्यासाठी मैदानात दाखल झालाय. धीरज आणि ओमकार ही जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. पहिला बॉल, धीरजने पहिलाच बॉल, अगदी बॅटचा स्विंग फक्त पाहायला मिळाला. चेंडूने गर्रकन गिरकी घेतलेली आहे. मिडल स्टंपवर पिच झालाय बॉल, अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर वळलेला आपण पाहिलेला आहे. खूप सुंदर बॉल आयुष बोकाडेचा, एक रायझिंग स्टार, वन ऑफ द बेस्ट बॉलर ऑफ अलिबाग. यावेळचा फटका चांगला आहे, कनेक्शन प्रॉपर आहे. विराटचे एफर्ट कमी पडलेत. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पार. धीरजच्या बॅटमधून आलाय हा धीरज भरा षटकार. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर आमंत्रण मिळालं, मोका मिळाला, संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करणं मी जाणतो. गावदेवी वायशेत संघाने असे बरेच कारनामे केलेले आहेत. त्या संघामध्ये सिनियर खेळाडू आहेत. स्वतः धीरज मैदानामध्ये आहेत, दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकलेत आणि तशाच पद्धतीचा पॉवर प्लेचा वापर करायला पाहिजे ना, पण पॉवर प्ले नाही आहे. पहिलीच ओव्हर आहे. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, चांगलं शॉट सिलेक्शन होतं, परंतु गोलंदाजाचं कौशल्य आणि त्याची मेहनत
ही सफल झाले असं मी म्हणेन. मिडल स्टंपवर पुन्हा एकदा बॉल पिच झाला. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईल्ड लाईनच्या दिशेला हा मार्गस्थ झाला. गिरकी घेणारा आपण पाहिलेला आहे. 3 चेंडू 6 धावा स्कोर कार्डवर जमा. पुन्हा एकदा यावेळी पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी प्रमाणे अनएक्सपेक्टेड खाली राहिलेला आहे बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. सन्माननीय लीलाधर पाटील हे सुद्धा इथे आलेले आहेत, आम्हाला प्रेक्षकांमध्ये दिसत आहेत. तर का तुम्हाला सर्वांना किंवा दादांना मी विनंती करतोय की लगेचच आमच्या मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असणार आहे. यावरील रडार मध्ये आलाय, झोन मध्ये आलाय. प्रारंभ पाटील चेंडूच्या खाली, डाऊन दी बॉल. धीरज मैदानाच्या बाहेर. चांगला चेंडू होता, ओव्हर पिच पद्धतीचा होता, कनेक्शन सुद्धा दर्जेदार होतं, परंतु एलिव्हेशन मिळालं नाहीये, लांबी मिळाली नाहीये, ताकद कमी पडली असं म्हणूयात. आणि पहिला फलंदाज गावदेवी वायशेष संघाचा मैदानाच्या बाहेर गेलाय. नवीन फलंदाज अभिराज मैदानामध्ये गेलाय. त्याच्या नावामध्ये अभि सुद्धा आहे, त्याच्या नावामध्ये राज सुद्धा आहे. जर या मॅच मध्ये राज करायचा असेल तर मोठे मोठे स्ट्रोक हे मारावेच लागतील. आयुष बोकाडे याच्यामध्ये असणारी धमक किंवा त्याच्या गोलंदाजीमध्ये असणारी विविधता आणि त्या विविधतेमध्ये तो फलंदाजांना जखडून ठेवतो. यावेळी चांगलं कनेक्शन आहे, विकी आहे, उडी मारून चेंडूला मिडविकेट रिजन मध्ये अडवेल, रोखेल, तोपर्यंत सिंगल येणार. सिंगलच्या मदतीने निश्चितपणे या ओव्हरची समाप्ती होते. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 7 धावा, पहिलं षटक समाप्त. रितेश म्हात्रे, रायझिंग स्टार ऑफ अलिबाग, रायझिंग स्टार ऑफ जिराड, ए वॉरियर्स जिराड संघाचं काय अप्रतिम नेतृत्व केलं होतं खारेपाट चॅम्पियन्स लीग मध्ये. 12 बॉलमध्ये 51 धावांची आवश्यकता आहे. शेवटच्या 2 मॅचेस बाकी आहेत, त्यामुळे रसिक प्रेक्षकांनी मैदान सोडायचं नाहीये. जे जे आहेत, जे जे बाकी राहिलेले आहेत या संघा किंवा या टुर्नामेंटमध्ये, या स्पर्धेमध्ये, त्या सर्व संघांना किंवा त्यामधील खेळाडूंना सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी तुम्ही इथे थांबायचं आहे. बॉल आकाशामध्ये, गती परिवर्तन होतं. रितेश आहे तो मुमकिन आहे. वंडरफुल एफर्ट, 100% एफर्ट. रितेशची फिटनेस, रितेशचं त्याच वेळेला ॲथलेटिझम आणि रितेशची अप्रतिम गोलंदाजी आणि ही गोलंदाजी समोरील संघ गावदेवी वायशेष संघाला ही टेन्शन वाढवणारी असणार आहे. धावसंख्येमध्ये 1ने बदल झालाय. धावसंख्या झालेली आहे ती निश्चितपणे 8 धावा, 8 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. चला, फिल्डिंगची रचना, डीप कव्हर पॉइंट आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, काऊ कॉर्नर आहे. यावेळी फटका, फ्लॅट अँड फ्युरियस, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर आलेला हा गगनभेदी षटकार ओमकारच्या बॅटमधून. चांगला फटका होता, शॉर्ट फिश पद्धतीचा बॉल, अगदी चांगल्या पद्धतीने पुल केलेला आहे. हेड पोझिशन चांगली होती, स्विंग ऑफ बॅट चांगला होता, पॅरलल स्ट्रोक गेलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या किंवा डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पार असं आपण म्हणूयात. धावसंख्या झालेली आहे ती 14 धावा. पुन्हा एकदा सेकंड इन रो करायचं होतं. बॉल आकाशामध्ये, आयुष चेंडूच्या खाली, फलंदाज ओमकार एक षटकार मारून मैदानाच्या बाहेर. प्रयत्न करावे लागतील, कारण नेहमी म्हणत असतो प्रयत्न तुम्ही करत राहा, उत्तर तुम्हाला मिळत जाईल. प्रयत्न तुम्ही करत राहा, उत्तर तुम्हाला मिळत जाईल. पुढे काय करायचं हे अनुभव तुम्हाला शिकवून जाईल. अनुभवातून शिकायला लागेल. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय अभिराज पाटील, अभिलाष पाटील. अभिलाष मैदानामध्ये आलाय. मजबूत शरीरयष्टी आणि त्या शरीरयष्टीला अनुसरून मोठे फटक्यांची अपेक्षा असणार आहे. बॅकफुटला जाऊन चेंडूला पंच केलंय कव्हर्समध्ये, सिंगल आलेल्या. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या झालेली आहे ती 15 रन्स. दुसरी ओव्हर अंतिम टप्प्यामध्ये आहे. रितेशची खूप सुंदर गोलंदाजी होते. 3 बॉल बाकी आहेत, 2 बॉल बाकी आहेत. पुन्हा एकदा कुठे मारायचा, कशा पद्धतीचा फुटवर्क करायचा, बॉलच्या जवळ जायचं की त्याच्यापासून लांब राहायचं, या विवंचनेमध्ये अडकलेला असताना फलंदाज इथे मात्र डॉट चेंडू खेळतोय. रितेशचं पुन्हा एकदा कौतुक करावं लागेल. सुंदर खेळाचा नजारा त्याच्या माध्यमातून आपण पाहिलाय. यावेळी पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅटची एज, विकेट किपरच्या पायांवर चेंडू आढळलाय. कोणती धाव नाही आहे.
आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा. चला लवकर लवकर स्पीडअप करा. प्रिन्स बोगाडे गोलंदाजी मार्कवर. रफ्तार, त्यामध्ये स्विंग, कधी कधी सरप्राइझिंगली शॉर्ट पिच बॉल आणि या कधी कधी यॉर्कर. हे प्रिन्स बोकाडेचं वैशिष्ट्य आहे. सुतारपडा टीम कॅप्टन मंचाच्या समोर यायचं आहे. शेवटची ओव्हर आहे. मॅचमध्ये औपचारिकता बाकी आहे. वायशेत संघाला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देणारच आहोत, परंतु पहिला बॉल प्रिन्स बोकाडेचा पहा. वंडरफुल डिलिव्हरी, स्विंग पाहायला मिळाला. प्रिन्स बोकाडे, तुम्ही सुद्धा जास्त टाइम स्पेंड करायचा नाही आहे. फायनल तुम्हालाच खेळायचे आहे. लागू शकते मी म्हणेन. अभिलाष स्ट्राइक एंडला आपण पाहतोय प्रिन्स बोकाडेचा सामना करण्यासाठी. यावेळी फटका चांगला आहे. कनेक्शन इम्प्रॉपर. प्रारंभ पाटील चेंडू खाली. अभिलाषच्या खेळीला सुद्धा नजर लागलेली आहे. तो सुद्धा मैदानाच्या बाहेर जाणार. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये किशोर. शेवटचे काही बॉल, फायनल मॅच, आणि ही फायनल मॅच निश्चितपणे 99.9% झिराड अलिबाग संघ फायनलमध्ये पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय. औपचारिकता बाकी आहे. या इनिंगमधील 3-4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. किशोर मैदानामध्ये आलाय. किशोरसाठी हा पहिला बॉल प्रिन्सचा. सुंदर खेळलेला आहे. मनगटी फटका पाहायला मिळाला. विराजकडून चांगल्या पद्धतीचे फिल्डिंगचा नजारा पाहायला मिळाला. 1 धाव स्कोरकार्डमध्ये जमा झालेली आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते आहे. धावा 16 झालेल्या आहेत. 4 बॉल पैकी आता 3 बॉल बाकी आहेत. प्रिन्स बोकाडे खूप सुंदर षटक हाताळतोय. कौतुक करावं लागेल त्याचं सुद्धा. फुल टॉस बॉल मिड विकेट रिजन मध्ये अलॉंग द कार्पेट चेंडू खेळून काढलाय. सिंगल येणार. पुन्हा एकदा धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या झालेली आहे ती 17 धावा. लास्ट 2 डिलिव्हरीज रिमेनिंग. प्रिन्स बोकाडे शेवटचे 2 बॉल घेऊन किशोरसाठी या वेळचा बॉल. बॅक टू द बॉलर. खूप सुंदर चेंडू. अगदी पायांना फॉलो केलं. जशा पद्धतीने पाय हल्ले प्रिन्स बोकाडे, मी आधीच म्हणालो होतो की याला सरप्राइझिंग यॉर्कर टाकण्याची शैली त्याच्याकडे आहे आणि याचसाठी मृणाल वर्सोलकरने त्याला टीममध्ये इन केलेलं आहे. यावेळचा बॉल शॉर्ट पिच बॉल. आयुष बोकाडे चेंडू खाली. फलंदाज बाद आणि हा सामना जिंकलाय अलिबाग झिराड संघाने. विजयी संघाचं मनपूर्वक अभिनंदन. पराभूत संघ वायशेत संघाला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप 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 शुभेच्छा. नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ द मॅच